बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। क्रीडा विभागातील विविध योजनांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्त्वाची बैठक घेतली। सर्व जिल्ह्यातील क्रीडा विभागासाठी 3% निधी राखून ठेवण्याचा प्रस्ताव सादर करा असे निर्देश त्यांनी दिले। राज्यातील सरकार हे कॉमेडी शो सारखं असून त्यांना जनतेशी काही देणेघेणं नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली। ते अमरावतीत बोलत होते। यावेळी सोयाबीन दरासह विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले की राजकीय भूकंप होतो। आता मुख्यमंत्री पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीला जातात अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी टीका केली। समृद्धी महामार्गामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काय बदल झाला असा सवाल त्यांनी केला। तसंच पुणे मेट्रोवर खर्च करण्यापेक्षा पीएमपी आणि एसटीवर केला असता तर फायदा झाला असता असं त्या म्हणाल्या। उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत, त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि संजय राऊत त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून पक्षाची वाट लावत असल्याची टीका नरेश म्हस्केंनी केली आहे। आम्हाला मैदानापेक्षा बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय। दसरा मेळाव्यावरून नितेश राणेंनी ठाकरेंवर टीका केली। बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांकडून जनतेला काय अपेक्षा असणार? नेहमीप्रमाणे अंगार भंगार हे लिहून दिलेलं भाषण होईल असा टोलाही त्यांनी लगावला। सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या निर्णयावर शरद पवारांनी हल्लाबोल केलाय। शाळा दत्तक घेतल्या जात आहेत, त्यामुळे यात मनमानी पद्धतीनं काम करण्याचे प्रकार वाढेल असंही ते म्हणाले। यावेळी एका शाळेत झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं त्यांनी उदाहरण दिलं। शाळकरी विद्यार्थ्यांसमोर आपण कसे आदर्श ठेवणार आहोत का असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला। अजित पवार यांनी सरकारमधील 100 दिवसांच्या पूर्ततेनिमित्तानं राज्यातल्या जनतेला खुलं पत्र लिहिलं होतं। या पत्राला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलंय। 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे गहाण असं म्हणत अजित पवार गटाला टोला लगावण्यात आलाय। शिवसेना कुणाचीही ठरवण्याच्या कार्यवाहीला वेग आलाय। शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी उद्या घेण्यात येणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आले। व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी गुजरात सरकारकडून करण्यात येते। यासाठी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल मुंबईत आले। यावेळी बोलताना भूपेंद्र पटेल यांनी मुंबईसोबत आमच्या अनेक भागीदारी आहे। पहिली सुपरफास्ट ट्रेन देखील होत असल्याचं सांगितलं। मुंबई आणि गुजरातमध्ये हिऱ्यांच्या व्यापारात सुद्धा चांगली भागीदारी असून मुंबई आणि गुजरात हे आर्थिक पिलर असल्याचं त्यांनी म्हटलं। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका उबाठा गटाचे खासदार राऊतांनी केली आहे। आम्ही गुजरातमध्ये जाऊन व्हायब्रंट महाराष्ट्र हा कार्यक्रम करू शकतो का? उद्योग राज्याबाहेर गेले नसून खोटा प्रचार सुरू असल्याचं प्रत्युत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं। भाजपला राज्यातून हद्दपार करणं हीच आमची भूमिका असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। आरक्षणाचा प्रश्न जाती निहाय जनगणना केल्यावरच सुटेल। अशा जनगणनेनंतर 50% आरक्षणाची मर्यादा उंचावेल, मात्र भाजप तसं करत नसल्याची टीका त्यांनी केली। रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदेंकडे उमेदवार नाही, ते फक्त आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी मागणी करतात। तर हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवून दाखवावी। हिंमत असेल तर शिंदेंसह रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांमध्ये नाही अशी टीका वैभव नाईकांनी उदय सामंतांसह दीपक केसरकरांवर केली आहे। राज्यात कोणतीही जागा असो, महायुतीच्या कोणत्याही पक्षाकडे असो, भाजप पूर्ण ताकद लावून ती निवडून आणेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। पनवेलमध्ये भाजपचं मिशन 2024 लोकसभा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। मंत्री दादा भोसलेंवर ड्रग्ज प्रकरणी आरोप करणाऱ्या सुषमा अंधारेंविरोधात नाशिकमध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं। सुषमा अंधारे यांच्या बॅनरला जोडे मारत निदर्शनं करण्यात आली। देशात सर्वात जास्त मुली महाराष्ट्रातून बेपत्ता होतात अशी खंत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे। जागतिक कन्या दिनी त्यांनी वाशिममधल्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं, त्यावेळी ही खंत बोलून दाखवली। 14 तारखेपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षणाचा फॉर्म्युला देईल असं वाटत नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले। ते सरकार लुटारू सरकार असून केवळ पाट्या टाकायचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली। ड्रग माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरून आता पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। ललित हाताला झटका देऊन पळाला असं पोलीस कर्मचारी काळेंनी सांगितलं, मात्र ज्या कर्मचाऱ्याने हा दावा केला तोच कर्मचारी काळे
ललित जात असलेल्या हॉटेलात अवघ्या तासाभरात जाऊन पोहोचला, हे कसं काय असा सवाल विचारला जातो. एनआयचं पथक अखेर 12 तासानंतर वाहिद शेखच्या विक्रोळीतल्या घरून रवाना झालं. ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी वाहिद शेख याच्या घरावर एनआयनं छापा टाकला. 2015 मध्ये त्याला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आलेलं होतं. छाप्यात तपास यंत्रणांना काहीही हाती लागलं नसल्याचा दावा वाहिद शेखनं केला. धुळ्यातील हिरे शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवांचा बोजवारा उडालाय. 4 वर्षापासून इथली सिटी स्कॅन मशीन नादुरुस्त आहे. रुग्णांची प्रचंड गैरसोय होतीये. तर सिटी स्कॅन मशीनची खरेदी न झाल्यानं हाफकिनला दिलेले पैसे संबंधित संस्थेनं रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केल्याचं अधिष्ठाता डॉक्टर अरुण मोरेंनी सांगितलं. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बेडची कमतरता असल्याचं समोर आलंय. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. आयसीयू, जनरल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड रुग्णांनी भरलेले दिसून येत आहेत. दुसरीकडे साथीचे आजार वाढल्यानं बेड मिळत नसल्याचा दावा करण्यात आला. राज्य सरकार आरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी उदासीन नसून हाफकिनकडून औषधं खरेदी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान या संदर्भात उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुणे म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मात्र तांत्रिक कारणामुळे अर्ज करण्यास अनेक अडचणी येत आहेत. अनेकांचा उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी होत नसल्याचं समोर आलं. नंदुरबार नगर परिषदेवर सध्या भीषण पाणी टंचाईचं सावट आहे. विरचक धरणात 50% कमी जलसाठा असल्यानं शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. अशात पाणी पुरवठा जलवाहिन्यावर काढण्यात आलेल्या वॉलवरच्या नळांना लागलेल्या गळतीनं अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. जळगावातील धरणगावात पाण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पाणी येण्याच्या दिवशी पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामानं नागरिक संतप्त झाले. भुसावळ आणि मुक्ताईनगर एसटी आगारात असलेल्या बसची संख्या अपुरी पडते. त्यामुळे जाहीर झाल्यानुसार 20 इलेक्ट्रिक बसेस लवकर मिळाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जाते. बीडच्या दिंद्रुड गावात डेंग्यूनं 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे. वसईत मांडवी वन क्षेत्रपाल कार्यालयावर आदिवासींकडून मोर्चा काढण्यात आला. वनजमिनी हक्कासाठी 2000 आंदोलकांनी कार्यालयावर मोर्चा काढला. उल्हासनगर महानगरपालिकेविरोधात काँग्रेसकडून डांबर सिमेंट दान करत आंदोलन करण्यात आलं. डांबरी आणि काँक्रीट रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जुन्नरच्या पिंपळगावमध्ये नार्कोटिक सेलनं मोठी कारवाई केली आहे. कारवाईत अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अहमदनगरच्या चिमळे गावात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला. जयदीप सुरमरकरनं संतोष गायकवाडवर गोळीबार केला. संतोषची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आरोपीचा शोध सुरू आहे. भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू साठा जप्त केलाय. कारवाईत दोघांना अटक झाली आहे. 55 लाखांची दारू हस्तगत करण्यात आली आहे. शिर्डी साईबाबांचं व्हीआयपी दर्शन पास मिळायचं असेल तर आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. दर्शन पास किंवा आरतीचा पास घेताना आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र देणं बंधनकारक करण्यात आलंय. दर्शन पासचा होणारा काळा बाजार रोखण्यासाठी साई संस्थानं हा निर्णय घेतला. पाथर्डी तालुक्यात मोहटादेवी देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीच्या वतीनं महाप्रसाद, प्रथमोपचार केंद्र आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण जाताना एक महत्त्वाची आठवण. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरून राज्यात राजकारण रंगलंय. गुजरातचे मुख्यमंत्री राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका संजय राऊतांनी केली. नेमकं काय घडलंय पाहणार आहोत रात्री 8 वाजता, म्हणजे थोड्याच वेळात.